चिंबोरी खेकडा काय खाणार मंडळी? मी तर बाबा दोन्ही खाणार आहे, तिन्ही खाणार आहे. कारण कोकण फिश करी मध्ये क्रॅब फेस्टिवल सुरू होतोय येत्या 15 जुलै पासून. आणि हे कुठे आहे? ऐरोली आणि घणसोली मध्ये. चला की मग वाट कसली बघताय? चला लवकर या 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 लवकर या. मी न बांधून ठेवलाय, नाहीतर तो मला खाईल, मी त्याला खायच्या आधीच. या लवकर. पण बघा ना किती मोठे मोठे क्रॅब आहेत आणि तुम्हाला क्रॅबचे वेगवेगळे प्रकार मिळणार आहेत. कारण रंजिता आ चुकी है और रंजिता के साथ 15 जुलाई को आ रहा है क्रॅब फेस्टिवल. क्रॅबचे वेगवेगळे प्रकार. मग तयार आहात? चला मग या माझ्यासोबत या. कोकण नाही, कोकण फिश करी मध्ये जायचंय क्रॅब फेस्टिवलला येत्या 15 जुलै पासून. मी तर आलेलीच आहे बाबा, मी तर त्याच्या आधीच आली. तुमची सोय करावी लागते का नाही? हा बरोबर का नाही? काय म्हणणं आहे तुमच्या दोघांचं? बरोबर म्हणणं आहे ना माझं? आणि ही आहे माझी मैत्रीण प्रियंका आणि ही आहे माझी मैत्रीण प्रगती. तर यांच्या दोघींचं हे रेस्टॉरंट आहे कोकण फिश करी. जरा घणसोलीचा ऍड्रेस सांगा. सेक्टर 2 प्लॉट नंबर 10 मन्नत टॉवर शॉप नंबर 1 and 2 घनसोली दर्गाच्या जवळ. ओके. आणि ते ऐरोलीचा ऍड्रेस काय आहे? शिव मल्हार अपार्टमेंट सेक्टर 20 नियर NMMC टँक. बघा मागच्या वेळेस ऐरोलीला व्हिडिओ केला, घणसोलीला चालू केला आहे. आता घणसोलीला पण आम्ही आलेले आहे. मग आता पुढच्या वेळेस कुठे यायचं नवी मुंबईमध्ये? कमेंट करून तुम्हीच सांगा. बरोबर ना? तर मैत्रिणींनो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी तुम्ही माझ्यावरती एवढं भरभरून प्रेम देताय तर नक्कीच या इथे कोकण फिश करी मध्ये येत्या 15 जुलै पासून जो क्रॅब फेस्टिवल सुरू होतोय त्यासाठी छान छान चव करायची आहे ना मस्त मस्त क्रॅबची. मला तोंडाला पाणी सुटलं. हा आता खूप बोलून झालेलं आहे. चला आता माझ्या तोंडाला खूप पाणी सुटले. चला आता चला. हो चला जेवायला जाऊ. चला 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 चला. आम्ही आलोय किचन मध्ये आणि किचन मस्त मोठं आहे. चला चला चला. बाय द वे आपले क्रॅब तयार कुठे होणार आहेत? चला आता कुठे जाताय? रेडी होत आहे. चला आता कुठे नेताय तिकडे? मी आपले येते तुमच्या मागे मागे. मला काय? नमस्कार. नमस्कार. आज काय बनवणार? आज क्रॅब लपेटा, क्रॅब तंदुरी वगैरे किंवा चायनीज मध्ये क्रॅब बटर गार्लिक, क्रॅब चटपटा वगैरे. चला ऐका ऐका, एवढं सगळं ऐकण्यापेक्षा चला सुरुवातच करूया. चला. मंडळी मी आता आहे घणसोलीच्या कोकण फिश करी या रेस्टॉरंट मध्ये आणि माझ्या समोर आहे ताजे ताजे मासे. आणि या माशांमध्ये कोणते कोणते मासे आहेत थांबा सांगते. या इथे जिताडा, रावस, सुरमई, पापलेट, खापरी पापलेट, बोंबील नाही ग रंजिता, कोळंबी आहे ही. कोळंबी आणि तुम्ही सगळे जण जे खायला येणार आहेत ते क्रॅब, चिंबोरी, खेकडा, काय म्हणाल तुम्ही याला? आहा हा हा हा. घणसोली आणि ऐरोलीच्या कोकण फिश करी या रेस्टॉरंट मध्ये आहे क्रॅब फेस्टिवल आणि मी तर आस्वाद घेते. माझ्यासोबत अजून पण कोणतरी हा आस्वाद घेणार आहे. कोण बघायचंय? मी आहे. अरे वा, माझ्यासोबत जसवीरा पण आलेली आहे. तू इथे कशी काय? अरे प्रॅक्टिस खाणार, मी पण खाणार. तू पण खाणार? मग तू काय काय खाणार? मी क्रॅबच खाणार. ही नुसते क्रॅबच खाणार कारण ही स्पेशली क्रॅब खाण्यासाठी आलेली आहे. कारण तिथे क्रॅबचे भरपूर प्रकार आहेत की नाही? तुला कोणता क्रॅब आवडतो? मला क्रॅबच आवडतो. मला क्रॅबच आवडतो. अच्छा, तुला ओला क्रॅब आवडतो की सुका क्रॅब आवडतो? मला दोन्ही क्रॅब आवडतात. दोन्ही क्रॅब आवडतात. तुला मोठा क्रॅब आवडतो की छोटा क्रॅब आवडतो? मला दोन्ही पण क्रॅब आवडतात. तुला खेकडा आवडतो, चिंबोरी आवडते की क्रॅब आवडतो? मला चिंबोरी, खेकडा आणि क्रॅब आवडतो.
ज्यांना ज्यांना क्रॅब आवडतात, मासे आवडतात मस्त ताजे ताजे, त्यांनी आजच बुकिंग करून ठेवायचे, बरोबर की नाही? हा? हा. आणि सगळ्यांना शेअर पण करा, बरोबर? म्हणजे मित्रमंडळींना सगळ्यांना आणायला पाहिजे ना, फॅमिली मेंबर सब आणायचे की नाही? सो पदार्थ आलेले आहेत. कोणते कोणते पदार्थ आले ते सांगते. या आजचे पदार्थ सगळे क्रॅबचेच आहेत. क्रॅब लपेटा आहे, बटर गार्लिक आहे, क्रॅब तंदुरी आहे, क्रॅब मसाला आहे आणि क्रॅबचं सूप आहे. तर आपण सूपने सुरुवात करूया. ओके चलो स्टार्ट करते. मस्त लागलं हो, गरम गरम. भूक पण लागली ना. गॅरंटी देऊन सांगते, ही चव तुम्हाला दुसरीकडे नाही मिळणार. एक नंबर टेस्ट आहे. हे आहे क्रॅब सूप. भारी लागलं ना ग, मस्त. तो जसवीराला तर क्रॅब लपेटाच हवा आहे, मला तंदुरी हवी आहे, पण तिला तोडून देणारी तर मीच आहे. तिच्याकडे दुसरा ऑप्शन पण नाहीये. सो मी तंदुरी पासूनच स्टार्ट करते. मी तुला हे छान तोडून देते. ओके. हे बघ छान भरलेलं आहे. तुला छान चावाव पण लागणार आहे बरं का, माहितीये ना? हा ठीक आहे. अगं पण तुझा दात हलतोय ना. राहू दे असं तरी पण खाशील ना मग तू, बरोबर? हा, दातच पोटात गेला तर काय करणार मग? याची चव आहे खतरनाक. बघा ना किती मस्त निघालेलं आहे बाऊ याच्यातला. आहा. वा. आणि एकदम ताज्या समज अजून चवी लागतात बरं का. जशवीने सांगितल्याप्रमाणे खरंच खतरनाक आहे चव. आणि हे बघा ना, मसाला पूर्ण मस्त छान आतमध्ये पर्यंत भरला गेलाय. आहा. हे बघा, खेकडे खाण्यासाठी एका हाताने खेकडा खाऊ शकत नाही, त्याला तुम्हाला 2 हातांचा वापर हा करावाच लागतो. आणि तुमचे जरा दात तुम्हाला मजबूत ठेवावे लागतात बरं का खेकडा खाताना. सो माझे दात मजबूत आहेत, काळजी नका करू. दुसरे दात मजबूत आहेत ना. अतिशय चविष्ट आहे. म्हणजे प्रॉपर मस्त छान आतमध्ये पर्यंत मसाले जे छान मुरलेले आहेत, प्रॉपर कुक झालेले आहे. अजून काय, मला तर माझं लक्ष आहे लपेटाकडे आता. काय टेस्टी आहे, अप्रतिम. गेल्या 1 वर्षापासून मी चव मिस करत होती. मागच्या क्रॅब फेस्टिवल आली होती, त्याच्यानंतर मी आज आली आहे. काय करणार, जगभर फिरत असेल पण ही चव खायला वेळच मिळत नाही. आणि घणसोलीलाही आहे आणि ऐरोलीला सुद्धा आहे. त्यामुळे तुमच्याकडे 2-2 ठिकाणी जाण्यासाठी ऑप्शन आहे, कुठेही जाऊ शकता. बाबू तू कुठे जाणार पुढच्या वेळेस? मी घनसोलीलाच येणार. घणसोलीलाच येणार. हा बघा किती मस्त भरलाय तो. हा हे घे बाळा. हा हे घे, ह्याच्यात मस्त बाऊ आहे, खा. मंडळी नक्की या. 15 जुलैपासून क्रॅब फेस्टिवल सुरू होतोय कोकण फिश करी या रेस्टॉरंटमध्ये, जे घनसोलीला सुद्धा आहे आणि ऐरोलीला सुद्धा आहे. चव अप्रतिम आहे. मला तर बरंच काही सगळे पदार्थ संपवायचे आहेत, सो मी तर संपवणारच आहे. तुम्ही कधी येताय
ते मला पटकन सांगा कमेंट करून डेट सोबत. खाऊन खाऊन दमले आहे मी. फक्त आणि फक्त आज क्रॅब मागवले होते, खेकडे असे मस्त छान आणि सगळ्या प्रकारचे वेगळे इतके चविष्ट होते का तर मला स्लिप ऑफ टंग होते, मला बोलताही येत नाहीये. इतके खेकडे खाल्लेले आहेत. माझ्या पोटामध्ये खेकडे जवळ असे शांत झोपी गेलेत आणि मला पण आता झोप यायला लागली आहे. मासे देखील आहेत, सगळंच आहे इथे, पण तुम्ही स्पेशली खेकडे खाण्यासाठी या. माशांना पण छान चव आहे, पण खेकडे एक नंबर आहे. बाय, गुड नाईट, बाय. उशी द्या रे कोणीतरी.